हे कोणालाही माहित नाही की मी सिक्युरिटीमध्ये जॉबला होतो. आम्हाला जर शाळेत कोणी विचारलं मॅडम की काय बनायचं तर हातवरती व्हायचे डॉक्टर इंजिनियर प्रत्येकाला म्हणजे लहानपणा वाटतं ना बाबा हे भेटावं ते भेटावं, तसल्या गोष्टी काय आपल्याला भेटल्या नाही आणि अशी अपेक्षा नव्हती की भेटावा, कारण की घरची परिस्थिती आपण डोळ्याने बघत होतो. म्हणजे लिखी कशी असते ग्राउंड कसं आहे काय प्रिपेअर करायला लागतं. नुसतं गोळ्या आणि धार 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 ते काही कामाचं नाही. एखादा ॲव्हरेज म्हणजे मार्कावाला पोरगा आहे लिखी परीक्षेसाठी कशी तयारी करायला पाहिजे, पुस्तकं कोणती वापरली पाहिजे, नेमके क्लासेस कसे लावायचे किंवा ऑनलाईन अभ्यास करून सुद्धा होते, किती तास अभ्यास करायला पाहिजे दिवसातून, ज्याला पोलीस बनायचे. मी 10वी आणि 12वीला काठाव पास झाला माणूस आहे. तर ते ग्राउंडसाठी कशी तयारी केली पाहिजे, तुझं रुटीन काय होतं. गोळा आणि 100 मीटरसाठी ताकदीचा ते ताकदीचे इव्हेंट आहे. कुणाच्या लग्नाला जात नव्हतं, माझ्यासाठी दिवाळी नव्हती का दसरा नव्हता, तेव्हा अंगावर वरती घालला आपण. लोक त्याच्यात लव्ह स्टोरीवरती फोकस करतात ते पोरीने सोडलं पण होतं. मी हे करू शकेल का नाही. स्वतः मोटिवेट असणं महत्वाचं आहे. म्हणजे उच्चार भिकारडे ठेवायचे नाही मनावर. ग्राउंडला गेला फक्त एकच महिना तयारी करून, बाकीचे 12 महिने कशाला येडे त्याच्या कपाळावर काय लिहिलेलं का डोक्यात घेते. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये मी करू शकणार नाही असलं कधी आलंच नाही. माझ्या डोक्यात एकच मी करू शकता. पण जेव्हा मी सावळी भरती झाला तेव्हा मी पुढे एक येडा वाटला. जे सक्सेस होता त्यांच्याच कहाणी आहेत, ज्या अनसक्सेसफुल होता त्यांच्या कहाण्या कधी वाचल्या जात नाही. म्हणजे अगदी विराट कोहली सचिन तेंडुलकरनी जरी आपल्याला शिकवलं ना तरी ज्याला बॅटिंगच करता येत नाही तो बॅट्समन बनू शकत नाही. मला फसवलं त्यांनी, स्वतःला फसवलं, पण त्यांनी त्याच्या आई बापाला फसवलं. येणारी भरती आहे त्याबद्दल